आणि विद्यार्थी एवढ्या उत्साहानं सहभाग घेतात आणि मुली असून सुद्धा या ठिकाणी निवासी राहतात 7 दिवस, हे एक विशेष आहे. अनेक ठिकाणी मी पाहिलं निवासी राहतच नाही आहेत. तुम्ही राहता ना? नाही, यावर्षी नाही, मागच्या वर्षी मी संध्याकाळी जेवलो होतो तुमच्यासोबत. मागच्या वर्षीच्या काही विद्यार्थी आहेत का इथं? आहेत ना? हा, मागच्या वर्षी मी आलो होतो. तर हा एक महत्त्वाचा विषय असतो की जे विद्यार्थी या विकास प्रकल्पामध्ये सहभाग नोंदवतात त्या मुलांचा म्हणजे वैचारिक पातळीचा गुण वाढतो, 1% वाढतो, राष्ट्राबद्दल समर्पण भाव वाढतो, सेवाभाव वाढतो, समाजाप्रती एक भावना वाढते, मी समाजाप्रती काही केलं पाहिजे, एक समाजाचं देणं लागतो, ही भूमिका, हे विचार त्याच्या मनामध्ये प्रज्वलित होतात आणि एक देशाचे एक उत्तम नागरिक म्हणून समोर येतात. असा एक या देशाचा एक सुज्ञ म्हणजे समाजोपयोगी घटक बनवण्याचं काम या प्रकल्पातून होत आहे असं मला तरी वाटतं. आणि तो उपक्रम अत्यंत म्हणजे गांभीर्यानं या महाविद्यालयातून राबवला जातो. खरं पाहिलं तर मला वाटतं की या उपक्रमामधून तुम्ही जे विद्यार्थी आता किती संख्या असेल पण एक ठराविक विद्यार्थी कॉलेजच्या यांनी इथं सहभाग नोंदवलेला असतो. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या प्रकल्पामध्ये सहभाग नोंदवलेला आहे त्यांना मला वाटतं प्रमाणपत्र दिले जातात ना कॉलेजचे, आणि ते प्रमाणपत्र तुमच्या भावी जीवनामध्ये उपयोगी पडतात. मला वाटतं शासकीय नोकरी किंवा ॲडमिशनच्या वगैरे याच्यामध्ये कुठं जर तुम्हाला काही 2% 3% जर काही फरक जर कमी पडत असेल तर हे तुमचं काउंट केलं जातं, एक चांगला विचार केला जातो. हे सर्टिफिकेट जर तुम्ही जोडलं तर जे एक्झामिनर असतात त्यांच्या मनामध्ये भाव निर्माण होतात की ज्या अर्थी ह्यानं NSSचे कॅम्प पूर्ण केलेला आहे त्या अर्थी हा या देशासाठी, हा समाजासाठी विचार करणारा विद्यार्थी आहे, राष्ट्राप्रती विचार करणारा आहे आणि एक लोकार्पण भावना याच्यामध्ये आहे. एक अशी एक पॉझिटिव्ह थिंकिंग या तुमच्या या उपक्रमामुळं केली जाते. गेल्या वर्षीसुद्धा हाच विषय मला या ठिकाणी दिला होता, ग्राहक संरक्षण. सरांनी सुद्धा, आता घुले सरांनी जो विषय मांडला तो सुद्धा अत्यंत आवडीचा, आणि या निमित्तानं सर मला पण हा विषय ऐकायला भेटला, तर मला सुद्धा हा विषय खूप आवडीचा आहे, अंधश्रद्धा निर्मूलन. कारण अंधश्रद्धा ज्याच्या जीवनामध्ये आहे त्याच्या जीवनाचं वाटोळ झाल्याशिवाय होत नाही. आणि त्याचं नावच आहे अंधश्रद्धा, म्हणजे अंधकारमय जीवनाला तो म्हणजे दरीत कोसळतो आणि तिथं प्रकाशमान टाकण्याचं काम, एवढं एक मोठं काम घुले सरांच्या माध्यमातून होत आहे. त्याबद्दल घुले सरांचं आपण परत एकदा टाळ्या वाजवून स्वागत करतो. खूप छान काम आहे त्यांचं आणि इतक्या फार मोठ्या प्रवृत्तीशी ते झगडत आहेत. आत्ताच बघितलं की जिथं आता यांच्यासोबत माणसं किती, तुमच्यासोबत एकच माणूस आला असेल, बरोबर. तुम्ही ज्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये लढा देत आहेत ना, इथं जर समजा ते बागेश्वर बाबा आले असते तर लाखो लोक आले असते. म्हणजे एवढ्या लाखो समाज जिथं एका विचारानं एकत्र होतो त्या वृत्तीची लढा द्यायचा ही सोपं काम नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये आपण पाहिलं असेल की आदरणीय नरेंद्र दाभोळकर सरांचा खून झाला, माहिती आहे ना सर्वांना. ते काय काम करत होते माहिती आहे का? घुले सर जे काम करतात तेच काम करत, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचंच काम करत. तर असे जे समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेणारी प्रवृत्ती जी आहे, तर असं समाजामध्ये फार दुर्मिळ घटक असतात. म्हणून खरोखर आपण त्यांचं स्वागत करावं तेवढं कमीच आहे. खूप मोठं योगदान त्यांचं या समाजाप्रती आहे, लोकांना जागं करण्याचं काम आहे. साधू संत जिथं त्यांनी मगाशी बोलताना सुद्धा सांगितलं की बुडत हे जन न देखावे डोळा, हिताचा कळवळा येत असे. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जे भरकटत चाललाय, जो अंधकारमय जीवन, अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन तुम्ही तुमचं जीवन जे व्यर्थ मार्गाने जात आहे, तर ते तुम्ही चांगल्या मार्गाने तुम्ही यावं, प्रकाशमान तुमचं जीवन व्हावं, या उद्देशानं त्यांचं हे कार्य चालू असतं. मला जो हा विषय दिलेला आहे इथं तो आहे ग्राहक संरक्षण. यामध्ये कॉमर्सचे कोणी विद्यार्थी आहेत का?
बारावीचे नाहीत ना? 12वी पास झाले फर्स्ट इयर. 12वी कॉमर्स केलेले किती विद्यार्थी आहेत जे की कॉमर्स करून आलेले आहेत? अरे हात वर करा. नाही ना? कॉमर्स करून पुढे जाऊन फर्स्ट इयर सेकंड इयर गेले. बीकॉमला असलेले. बीकॉमला असलेले. 12वी न करता बीकॉमला गेलात का? आर्ट्स मधून आहेत काही. मी कॉमर्स याच्यासाठी विचारलं, तुम्ही म्हणता ना जे नाही आहे त्यांच्याबद्दलच विचारत आहे. कारण शासनानं मागच्या एक 2-3 वर्षापासून कॉमर्स या फॅकल्टीमध्ये 12वीला ग्राहक संरक्षण कायदा हा विषय अभ्यासक्रमामध्ये घेतलेला आहे. माझा सांगण्याचा मुद्दा हा आहे. पण ठीक आहे, तुम्ही कॉमर्सला नाही आहेत, परंतु MPSC एक्झाम किती विद्यार्थ्यांना देण्याची इच्छा आहे पुढं? तुम्ही ग्रॅज्युएशन होऊन तुम्हाला MPSC करून काहीतरी सेवेमध्ये जायचं आहे, तर MPSC अभ्यासक्रमामध्ये सुद्धा 40 मार्काचा हा विषय आहे. मी जो विषय तुम्हाला सांगणार आहे हा 40 मार्काचा विषय आहे. ग्राहक संरक्षण कायदा. बरोबर. आज आपण त्याच्यामुळं हा विषय हा टाइमपासचा विषय नाही आहे, हा नुसत्या अभ्यासक्रमाचाही विषय नाही आहे. हा विषय आहे या देशातल्या प्रत्येक नागरिकांच्या जीवन जगण्याचं एक अंग आहे. बरोबर आहे. या देशामध्ये जन्मलेला प्रत्येक व्यक्ती हा मरेपर्यंत ग्राहक आहे. मग तो कुठल्याही जातीचा, धर्माचा, वंशाचा, पंथाचा कुठलाही असू द्या, तो ग्राहक आहे. मग तुम्ही या ठिकाणी बसलेले ग्राहक आहेत की नाही? तुम्ही पण ग्राहक आहात. मग प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाशी निगडीत हे अंग आहे ग्राहकत्व. म्हणजे आपण सकाळी गुड मॉर्निंग पासून गुड नाईट पर्यंत ज्या ज्या वस्तू आपण मूलभूत गरजा, अन्न, वस्त्र, निवारा याच्यासोबत जीवन जगण्यासाठी जे जे काही लागतं ते आपण खरेदी करत असतो. म्हणून आपण ग्राहक आहोत. मग तो झाडू मारणाऱ्यापासून राष्ट्रपतीपर्यंत सर्वजण ग्राहक आहे. म्हणून हा विषय हा प्रत्येक नागरिकांच्या जीवनाशी निगडीत असणारा विषय. आणि या ठिकाणी जे मूळ आहे की जे दरी या समाजामध्ये निर्माण होत आहे ती आहे एक शोषण करणारी जमात आणि एक शोषित जमात आहे. ज्या व्यक्तीच्या हातामध्ये, ज्या समूहाच्या हातामध्ये भांडवलशाही आली, सत्ता आली, अधिकारशाही आली, ते व्यक्ती जे अधिकारामध्ये नाही आहेत, जे गोरगरीब आहेत, पीडित आहेत, दीनदलित आहेत, अशा लोकांचं शोषण करणं ही एक प्रवृत्ती निर्माण झाली समाजामध्ये. म्हणजे आपण वर्गवारी जर केली तर दोनच ह्याच्यामध्ये वर्ग, एक शोषित समाज आणि दुसरा शोषण करणारा समाज. मग आपल्याला ग्राहक पंचायतच्या माध्यमातून हे काम अशा पद्धतीनं करायचं आहे की जे शोषित समाज आहे त्याचं शोषण थांबवण्याचं काम करायचं, आणि जे शोषण करणारा वर्ग आहे त्याला कायदेशीररित्या अशा गोष्टी आम्ही तुला चालू देणार नाही, आम्ही शोषण होऊ देणार नाहीत, हे एक ठणकावून सांगण्याचं काम ग्राहक पंचायतच्या ह्याच्यातून. ही जी चळवळ आहे, ग्राहक पंचायत ही जी चळवळ आहे, मी ग्राहक संरक्षण कायदा कसा अस्तित्वात आला याच्या आधीची एक थोडीशी पार्श्वभूमी सांगेल. आपल्या देशामध्ये ग्राहक पंचायत या नावाची संकल्पना आली स्वातंत्र्यानंतर. ती आली दुष्काळी काळापासून. तसं जर पाहिलं तर ग्राहकत्वाची प्रणाली, व्यापारी प्रणाली, टॅक्स कसा असावा, सरकार कसं चालवल्या जावं, हे सगळं अनादिकालापासून आपल्या देशामध्ये चालत आलेलं आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बघा की शेतकऱ्याच्या काडीला जरी गहाण पडली तरी तो राज्याचा म्हणजे राज्यावर आलेलं संकट किंवा तो राज्याचा अपमान आहे असं वाटायचं राजांना. पण आता सगळी जनता कर्जाच्या खाईमध्ये बुडत चालली आहे, तरी पण या सरकारला काही वाटाणा गेलं. इतके सगळे आंदोलनं चालतायत. आज आपण पाहतोय आरक्षणाचे मुद्दे वगैरे वगैरे घेऊन एक न्यायाच्या भूमिकेमध्ये समाज येतोय की आज प्रत्येकाचं काहीतरी वाईट परिस्थिती त्या समाजामध्ये, त्या नागरिकामध्ये तयार झालेली आहे. शोषणाविरुद्ध लढा देणारी एक प्रवृत्ती समोर नव्हती,
म्हणून स्वातंत्र्यानंतर तो जो काळ जो होता, मागच्या वेळेस तर आपण पारतंत्र्यात होतो स्वातंत्र्याच्या अगोदर, 150 वर्ष इंग्रजाची सत्ता होती, त्यांना तर काही देणं घेणंच नव्हतं. त्यांनी तर कायदेच करून टाकले होते की या देशातल्या लोकांनी शासकीय कार्यालयातली माहिती द्यायची नाही. कायदा करून टाकला होता, ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट हा एक कायदा केला होता. ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट माहिती आहे तुम्हाला? गोपनीयतेचा कायदा. गोपनीयतेचा कायदा म्हणजे शासकीय कार्यालयातली कोणतीही माहिती नागरिकांना सांगायची नाही, असा एक कायदाच करून टाकला. आणि कुठलीही गोष्ट, न्यायी गोष्ट ही कायदेशीरच होत असते. आपला देश हा कायद्याच्या आधारावर चालत असतो. आपण म्हणतो ना, घटना स्वीकारली आपण 26 जानेवारी 1950ला, आता आपण साजरा केला ना 26 जानेवारी 1950, म्हणजे त्या दिवशी प्रजेची सत्ता आलेला दिवस. प्रजा या देशाची मालक झाली. प्रजेची तिजोरी ही जनतेची झाली. देशाची तिजोरी ही जनतेची झाली. प्रजा या देशाची मालक झाली. तो दिवस आज आपण मनवतोय, तो प्रजासत्ताक दिन. तर ऑटोमॅटिकली ज्या अर्थी मालक, ज्या आपल्या देशाचे मालक ज्यावेळेस आपण झालो, तर गोपनीयतेचा कायदा रद्द व्हायला पाहिजे. साहजिक आहे. लहान पोरगे सांगल, मी ज्यावेळेस मालक झालो तर मालकापासून घरचं काय लपवून ठेवणार. तरी पण 2005 पर्यंत ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट ह्या देशामध्ये चालत आला. आदरणीय अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन उभा राहिली. 11 वर्ष आंदोलनं केली. त्यावेळेस सरकारनं ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट हा कायदा रद्द केला आणि त्या ठिकाणी 2005ला माहितीचा अधिकार 2005 या नावानं तो कायदा अस्तित्वात आला आणि या देशातल्या नागरिकांना शासकीय कार्यालयातली माहिती मिळू लागली. तुमचे हक्क तुम्हाला मिळू लागले, तुमचे अधिकार तुम्हाला मिळू लागले. तर असे जे अधिकार आहेत हे याच्यामध्ये स्वातंत्र्यानंतर ज्या काही चळवळी या देशामध्ये उभी राहिल्या त्या जनतेच्या हितासाठीच उभी राहिल्या. जे घुले सरांनी सांगितलं, प्रत्येक चळवळीचा बेस जर काय असेल तर बुडत हे जन न देखवे डोळा, हिताचा कळवळा येत असेल. ज्या ज्या विचाराच्या लोकांनी तो विचार घेऊन समोर आला, त्या वैचारिक पातळीवर जर विचार केला तर माझ्या समाजाचं शोषण होत आहे, माझ्या समाजाचं नुकसान होत आहे आणि त्या समाजाचं भलं करण्यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे, मी स्वतःहून पुढं काहीतरी आलं पाहिजे, ही भूमिका, हे विचार घेऊन काही विचारवंत ज्यावेळेस पुढे आले, अशाच पद्धतीचा एक विचारवंत या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रातून, पुणे या शहरातून ग्राहक तीर्थ आदरणीय बिंदू माधव जोशीने हा विचार मांडला की आपल्या देशातल्या या ग्राहकांसाठी एक न्याय व्यवस्था, त्यांचं शोषण थांबलं पाहिजे, त्याच्यासाठी ह्या देशामध्ये एक न्याय व्यवस्था उभी राहिली पाहिजे, यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि समविचारी लोकांनी एकत्र येऊन 1974ला अखिल भारतीय ग्राहक पंचायतची स्थापना पुणे येथून केली. तत्कालीन न्यायमूर्ती मोहम्मद करीम छादलात यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन केलं आणि तिथून या कार्याला सुरुवात झाली, ग्राहक पंचायतच्या कार्याला. कारण हे विषय मी तुम्हाला थोडंसं डिटेल ह्याच्यासाठी सांगतो, हे विषय तुमच्या कानावून गेले पाहिजे. उद्या तुम्हाला काही प्रश्न विचारले जाणार आहेत. MPSC मध्ये सुद्धा तुम्ही या कॅम्पमध्ये ऐकलेला विषय तुम्हाला आठवेल नंतर MPSC परीक्षा देताना की अरे हा विषय आम्ही तिथं ऐकला होता. त्यावेळेस किती गांभीर्यानं वाटतंय. मला तर असं वाटतं की तुम्ही हा जो विषय आहे ना, जे ऐकता, तुम्ही खूप मन लावून ऐकता, हे मला तुमच्या चेहऱ्यावरून लक्षात येतं. परंतु MPSC परीक्षा येईपर्यंत लक्षात राहील का? नाही राहणार ना. तर जर तुम्ही वही पेन जर असते ना तुमच्याकडं, तर त्याच्या नोटिंग करून घ्या. कारण हे विषय तुम्हाला पुढं इच्छा असेल तर नोटिंग करून घ्या. लक्षात राहणार असेल तर काय काय एवढे हुशार असतात की एकदा ऐकले की पुन्हा सांगायचंच काम नाही. तसे विद्यार्थी असतील तर काही सांगता येत नाही, ठीक आहे, काही हरकत नाही. तसे विद्यार्थी आहेत तुम्ही असं समजून मी गृहीत धरतो. तर 1974ला आदरणीय बिंदू माधव जोशींनी ही चळवळ सुरू केली आणि खरी चळवळ ही विचारिकवाद हे झालं की जे दुष्काळ पडला होता 71-72च्या ह्याच्यामध्ये, त्यावेळेस अन्नधान्याचा तुटवडा होता, खायला काही भेटत नव्हतं, अक्षरशः सराट्याच्या भाज्या करून लोक खायचे. मिलो आपल्या देशामध्ये आले, तुमचा तर जन्मही नव्हता त्यावेळेस, पण हे तुम्हाला सांगितलं पाहिजे की हा काळ आला होता, माझा जन्म झाला होता, परंतु फार असं काही मोठा परिपक्व नव्हतो मी बांधव सरोजी. फक्त मला मिलो आलेले माहिती आहे. मिलोची भाकरी मी खाल्लेली आहे. तुम्ही खाल्ली नाही, तुम्ही भाग्यवान आहे. काही तर खाल्ली असेल मिलोची भाकरी, खाल्ली ना. या ठिकाणी आले अनेक जण मिलोच्या भाकरी सोपनरावजी खाल्ली, मी पण खाल्ली. त्याचं एक वैशिष्ट्य होतं,
2 भाकरी खाल्ल्या 3 भाकरी खाल्ल्या तरी अर्ध्या तासात लगेच पोटात भगभग होतं. भूक लागायची, लगेच भडभड भडभड करायची. कितीही खा. ह्या रोडच्या कडेला तरवट असतात ना, त्या तरवट्याचे पाना करून त्याची भाजी घ्यायची. कारण आपल्या देशामध्ये 71-72च्या दुष्काळामध्ये अन्नधान्याचा तुटवडा होता आणि त्या परिस्थितीचा फायदा घेऊन काही अनुचित व्यापार करणारा जो समाज होता तो पुढे आला आणि अन्नधान्याची अवैधरित्या साठवणूक केली आणि गोरगरिबाला ते अन्न ब्लॅकनं आणि त्याचं शोषण करून, आर्थिक शोषण करून त्याला ते धान्य द्यायचं. ते आदरणीय बिंदू माधव जोशींच्या लक्षात आलं की आपल्याला या प्रवृत्तीच्या विरोधात काय केलं पाहिजे. खरा मूळ उद्देश ग्राहक पंचायतचा त्या दुष्काळापासून सुरू झाला आणि 1974ला त्याचं काम पुढं झालं. हे काम पुढं करत असताना जो त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला जर ह्या समाजाला न्याय द्यायचा असेल, या समाजाचं खऱ्या अर्थानं भलं व्हायचं असेल, तर त्या पद्धतीचा कायदा ह्या देशामध्ये झाला पाहिजे. नुसत्या भावना व्यक्त करून त्याला न्याय मिळणार नाही, ही भूमिका तुम्ही अजूनही बघता. कायद्यात जर तरतूद नसेल तर न्याय मिळतो का? एखादी गोष्ट तुम्ही मागणी करताना कायद्यात तरतूद नाही. आत्ताचं ताजं उदाहरण घ्या, मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही. किती दिवसापासून लाखोचे मोर्चे निघाले, पण देता येत होतं का? कारण कायद्यामध्ये तरतूद नाही. तुम्ही अजूनही बघा, ते सत्तेतले लोक काय म्हणायचे, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण आम्ही देऊ. बरोबर ना सर? आमचे मराठा आंदोलक आहे त्याची तसं कायद्याचे हे ठरलेलं वाक्य असायचं. कारण कायद्यामध्ये तो अगोदर त्या कायद्यात तरतूद करावं लागते आणि मग तुम्हाला न्याय द्यावा. तुमच्या मागणीला जर न्याय द्यायचा असेल तर कायद्याच्या चौकटीत बसून कायद्यामध्ये तरतूद करावं लागत असते आणि मग न्याय द्यावा लागत असतो. तर मग माझ्या देशातल्या नागरिकांना त्याचं होणारं शोषण जर थांबवायचं असेल, त्यांच्यावर होणारा अन्याय जर थांबवायचा असेल, त्यांना न्यायिक भूमिका या देशामध्ये जर उभी करायची असेल तर तसा एक कायदा या देशामध्ये झाला पाहिजे. हा आग्रह आता जसे जरांगे पाटलांनी जसा आरक्षणाचा आग्रह धरला, लावून धरतायत आणि आंदोलन करत राहतायत, त्याच पद्धतीनं आदरणीय बिंदू माधव जोशी यांनी 1974 पासून शासन दरबारी आग्रह धरला की माझ्या देशातल्या ग्राहकांचं शोषण थांबलं पाहिजे आणि एक न्याय तत्व प्रणाली स्वतंत्ररित्या उभा राहिली पाहिजे. ही मागणी सतत लावून धरली, 12 वर्ष लावून धरली आणि 24 डिसेंबर 1986ला या चळवळीला यश आलं आणि राष्ट्रपतीची सही झाली आणि 24 डिसेंबरला तो कायदा या देशामध्ये अस्तित्वात आला. त्या कायद्याचं नाव आहे ग्राहक संरक्षण कायदा 1986. 1986 पुढं नाव आहे. आता त्याचा बदल झाला, तो कसा बदल झाला मी पुढं सांगेन, पण कायद्याचं स्वरूप त्याच्यामध्ये आलं आणि त्या दिवसापासून तो दिवस जो 24 डिसेंबर हा जो दिवस आहे तो आपला संपूर्ण भारत देशामध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून आपण साजरा करत असतो. या देशामध्ये ज्या विशेष घटना आहेत, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, ग्राहक संरक्षण दिन, हे दिवस ऐतिहासिक आहेत आणि आपण हे शासन दरबारी संपूर्ण देशभर आपण साजरा करत आहोत. 24 डिसेंबर हा दिवस आपण राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करत आहोत. त्याच्यातले काही विद्यार्थी असतील, आम्ही 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन तुमच्या कॉलेजमध्ये येऊन आम्ही साजरा केला होता. त्यापैकी कुणी विद्यार्थी आहेत का? नाहीत ना? आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेबांनी, जिल्हा पुरवठा अधिकारी मंजुषा मुत्था मॅडम येऊन एक राष्ट्रीय ग्राहक दिनाचा कार्यक्रम तुमच्या कॉलेजमध्ये पण आम्ही तो साजरा केला होता. दुसरा मुद्दा याच्यामध्ये, हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर या कायद्यानं काय केलं? या कायद्यानं प्रथम तुम्हाला अधिकार दिले. मला विषय काय दिलाय? ग्राहकांचं संरक्षण काय, कसं करायचं आणि त्यांना अधिकार कोणते दिलेत हे तुम्हाला सांगायचं. ते तुम्हाला कळाले पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही हे अधिकार तुमचे ऐकताल त्यावेळेस तुमच्या घरच्याला सांगताल, तुम्ही स्वतः सजग राहाल, तुम्ही स्वतःला शोषणापासून वाचवाल, तुमच्या कुटुंबाला शोषणापासून वाचवाल आणि हा विचार असा सतत राहील तर ऑटोमॅटिक आपला समाज हा शोषणमुक्तीच्या दिशेने याची वाटचाल निर्माण होईल. म्हणून हा प्रयत्न आहे. या कायद्याअंतर्गत एकूण 6 अधिकार नागरिकांना मिळाले.
मी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना ह्याच्यासाठी विचारलं की ग्राहकांना मिळालेले अधिकार हा विषय आहे त्यांच्या, कॉमर्सला विषय आहे, 12वीला आहे वाटतं, तो विषयच दिलेला आहे त्यांनी. तर तो पहिला अधिकार आहे सुरक्षितेचा अधिकार. कुठलीही वस्तू आपण खरेदी करत असताना ज्यावेळेस बाजारामध्ये गेलो आपण, तर ती वस्तू सुरक्षित आहे का ती तपासून पाहण्याचा अधिकार आहे. ती वस्तू घेतल्यानंतर तुम्हाला कोणता आघात पोहोचू शकतो का तेही तपासण्याचा अधिकार आहे. तर हे तपासून घेण्याचा एक अधिकार तुम्हाला दिलेला आहे. असं तुम्ही दुकानदार म्हणू शकत नाही तुम्हाला ही वस्तू घ्यावं लागेल, तो तुमच्या अधिकारावर बाधा पोहोचल्यासारखी आहे. दुसरा अधिकार दिलाय तुम्हाला माहितीचा अधिकार. माहितीचा अधिकार म्हणजे कसा की समजा तुम्हाला ही पाण्याची बॉटल विकत घ्यायची आहे, तुम्ही गेलात पाण्याची बॉटल विकत घ्यायची आहे, तर या पाण्याच्या बाटली संदर्भात पूर्ण माहिती घेण्याचा अधिकार आहे खरेदीच्या अगोदर. हे कुठं तयार झाली, कधी तयार झाली, याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे का, कोणत्या फॅक्टरीत तयार झाली, याची एक्सपायरी डेट आहे का, ह्या सर्व गोष्टी तपासण्याचा अधिकार आहे. परंतु एक महत्त्वाचा ज्वलंत विषय सांगतो की जी आज ग्राहक पंचायत एक प्रकर्षानं केंद्र सरकारकडे मांडते आहे. ज्या नागरिकांना माहितीचा अधिकार मिळालेला आहे तर त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत, अजून त्या त्रुटी पूर्ण करण्याचं काम ग्राहक पंचायत अजूनही शासन दरबारी करत आहे. तो आहे MRPचा मुद्दा. म्हणजे याच्यावर जी MRP टाकलेली, याच्यावर MRP आहे 10 रुपये. जर 10 रुपये MRP आहे तर ही बॉटल कितीमध्ये तयार झाली, जर मला प्रत्येक वस्तूची यथंभूत माहिती घेण्याचा जर अधिकार आहे तर ही बॉटल किती रुपयाला तयार झाली हे सुद्धा माहिती मिळवण्याचा अधिकार ऑटोमॅटिकली त्या कायद्यानं दिलेला आहे. परंतु अजूनही आपण त्याच्यापासून अनभिज्ञ आहोत आणि त्यासाठी आपल्याला भविष्य काळामध्ये सुद्धा शासन दरबारी आपल्याला त्याचा पाठपुरावा करावा लागणार आहे आणि ग्राहक पंचायत ते करते. मुद्दा असा आहे की MRPच्या अगोदर आता याच्यावर एक प्रत्येक गोष्टीवर एक तुम्ही कोणतीही वस्तू घ्या त्याच्यावर एक लिहिलेलं असतं इन्क्लूड ऑफ ऑल टॅक्सेस. बरोबर पाहिलं ना तुम्ही, ते कोणतीही गोष्ट घेतली जे रेट असतो MRP आणि खाली कंसात लिहिलेलं इन्क्लूड ऑफ ऑल टॅक्सेस, म्हणजे सर्व करासहित. म्हणजे उत्पादन खर्च आला, नंतर त्या होलसेलरचा इन्कम आलं, रिटेलरचं इन्कम आलं, वाहतूक आली, म्हणजे मूळ ग्राहकांना विकण्याची किंमत. बरोबर आहे. आता पूर्वी नव्हतं तसं. पूर्वी काय असायचं, MRP लिहिलेली असायची सर आणि त्याच्या खाली LT एक्स्ट्रा लिहिलेलं असायचं. तुम्ही पाहिलं का ते? मुलींनी नाही पाहिलं, तुम्हाला माहित नाही. LT एक्स्ट्रा असायचं खाली, म्हणजे लोकल टॅक्स एक्स्ट्रा, म्हणजे ही मॅन्युफॅक्चरिंग तयार किती झाली त्याचा रेट आणि LT एक्स्ट्रा. मग LT एक्स्ट्रा म्हणल्यानंतर काय असायचं, त्या दुकानदाराला, त्या विक्रेत्याला त्याच्यावर टॅक्स लावून विकायचा अधिकार. मग तो कुणी 5% लावल, कुणी 10% लावल, अशा पद्धतीनं अव्वाची सव्वा टॅक्स लावू लागले. आणि अशा काही ग्राहकांच्या तक्रारी आल्या की अव्वाची सव्वा किमतीच्या ते भाव विकल्या जाऊ लागलं आणि आमचं इथं शोषण होत आहे. मग ग्राहक पंचायतनं शासन दरबारी आग्रह धरला केंद्र सरकारकडे आणि तिथं ही बाजू त्यांच्या समोर मांडली आणि केंद्र सरकारनं ते मान्य केली आणि एक अध्यादेश काढला आणि त्या अध्यादेशामध्ये असं केलं की सर्व टॅक्स सहित त्याच्यावर किंमत लिहा. आता याच्यामध्ये झालं सर, कराय जावा गणपती आणि झाला मारुत. आम्ही अव्वाची सव्वा टॅक्स लावून ते ग्राहकाला विकू लागले, म्हणून आम्ही शासनाकडे आग्रह धरला की LT एक्स्ट्रा काढून टाका, तिथं इन्क्लूड ऑफ ऑल टॅक्सेस लिहा, सर्व करासहित किंमत लिहा, म्हणजे त्या किमतीच्या पुढं त्याला विकता येणार नाही आणि जो कोणी त्या MRPच्या जास्त किंमतीनं जर कोणी विकेल तर त्याचं दुकानाचं लायसन रद्द करण्याचा तो कायदा केला. पण आज तुम्ही मार्केटमध्ये पाहताय अशा काही MRPच्या वस्तू मिळतात ज्याच्यावर 100 रुपये किंमत आहे पण दुकानदार तुम्हाला 50 रुपयाला देतो. मग प्रश्न निर्माण होतो, हे 100 रुपये कसे छापले गेले? मॅडम, मुद्दा असा आहे की इन्क्लूड ऑफ ऑल टॅक्सेस छापा, परंतु त्याची MRP किती टक्क्यामध्ये तुम्ही छापा ह्याच्यावर नियंत्रण आहे. म्हणून त्याच्यामध्ये LT एक्स्ट्रा असताना जे शोषण होत होतं
त्याच्याही पेक्षा जास्त शोषण इन्क्लूड ऑफ ऑल टॅक्सेस आल्यामुळं सुरू व्हायला ही आत्ता आमच्या लक्षात आलं. हा आत्ताच्या आमची राष्ट्रीय कार्यकारिणीची आत्ता संभाजीनगरला बैठक झाली, राष्ट्रीय अध्यक्ष वगैरे आले होते, कोणी बातमी वाचले असतील सगळ्याच्या. आता आम्ही एकच आग्रह धरतोय, आता आम्हाला ह्याच्यात एक पर्याय, आम्ही LT एक्स्ट्रा लावून बघितलं, शोषण करायचे काही चाणक्य लोक आहेत म्हणतात ना, कायदा झाला तर कायदा चोरी त्याच्यातून पळवाट काढायला लोक अगोदर तयार आहेत, पहिलं तयार असतात. LT एक्स्ट्रा करायला लावलं, त्याच्यात पुन्हा शोषण होऊ लागलं. इन्क्लूड ऑफ ऑल टॅक्सेस करायला लावलं, त्याच्यात तर त्याच्याही पेक्षा जास्त शोषण व्हायला लागलं. मग आता आमच्या लक्षात आलं आणि शासन दरबारी आता आम्ही एकच मुद्दा लक्षात घेतलेला आहे, खरवडेजी. आता आमचं एकच मागणं आहे, याच्यावर उत्पादन मूल्य छापलं पाहिजे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतची एकच मागणी आता शासनाकडे की याच्यावर आता उत्पादन मूल्य छापलं पाहिजे. तुम्हाला टॅक्स वर लावा, काय लावायचं ते, पण आम्हाला कळू द्या की ही पाण्याची बॉटल ऍक्च्युअली कितीला निर्माण झाली. मग त्याच्यावर आम्हाला कळल, वरून पैसे घेतले तर त्यानं किती टक्के त्यानं मुनाफा कमवलेला आहे. ही गोष्ट लक्षात येण्यासाठी त्या माहितीचा अधिकार आहे, वस्तू निवडण्याचा अधिकार आहे. एक दुकानदार तुम्हाला म्हणू शकत नाही की हीच वस्तू घेतली पाहिजे, याच्याशिवाय तुम्हाला दुसरी घेता येणार नाही, तुम्हाला ही तुमच्या माती मारणं हा जो प्रकार आहे हा तिथं करता येणार नाही. जर समजा या खरेदीच्या संदर्भामध्ये काही त्रुटी निर्माण झाली किंवा तुम्हाला तिथं मत मांडायचं आहे, तर तुम्हाला मत मांडण्याचा अधिकार तुम्हाला निर्माण झाला. तिथं तुम्हाला तक्रार करण्याचा अधिकार झालाय आणि तो तक्रार निवारण करून घेण्याचा अधिकार झालाय. तुम्हाला ग्राहक शिक्षणाचा अधिकार झालेला आहे, निघाले सर, एक प्राप्त झालाय. ग्राहक शिक्षण म्हणजे कुठल्याही गोष्टीबद्दलचं त्या ग्राहकत्वाचं शिक्षण. आज तुम्ही ज्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेता त्या महाविद्यालयात तुम्हाला फीस फीस असते ना, ऍडमिशन फीस वगैरे आहे. तुम्ही फीस भरता म्हणजे तुम्ही तिथले विद्यार्थी ग्राहक आहात. अवचार मॅडम, तुम्ही सुद्धा त्या महाविद्यालयाचे विद्यार्थी ग्राहक आहात. मग तुम्ही फीस भरता, तुमच्या ह्याच्यातून तुम्हाला शिक्षणाचा अधिकार आहे, तर तुम्हाला शिक्षण व्यवस्थित दिल्या जात आहे का, ते शिक्षण ते व्यवस्थित घेण्याचा अधिकार हा तुमचा आहे. तिथं जर शिक्षण तुम्हाला दिलं जात नसेल, एखादा प्राध्यापक जर तुम्हाला तुमचा पोर्शन कंप्लीट करत नसेल, तुम्हाला बरोबर शिकवत नसेल, तर त्याची तक्रार करण्याचा अधिकार त्या विद्यार्थ्यांना आहे. पण असं म्हणल्यानंतर तर विद्यार्थी पुढे येत नाहीत. कारण जर तक्रार प्राध्यापकांच्या विरोधात जर केली तर त्याचे काही मार्क्स नंतर तुम्हाला ठीक आहे, थिअरीमध्ये ठीक आहे, प्रॅक्टिकलमध्ये नापास करतात. बरोबर आहे, असंही होऊ शकतं. परंतु तर असे काही जे अधिकार आहेत हे ग्राहक शिक्षणाचा आणि आरोग्यदायी पर्यावरणाचा. आरोग्यदायी पर्यावरण म्हणजे आपण जो जीवन जगतो या ठिकाणी मला श्वासोच्छ्वास हा ऑक्सिजन चांगला मिळाला पाहिजे, पर्यावरणाच्या ह्या गोष्टी चांगल्या मिळाल्या पाहिजेत, याच्यासाठी समाजामध्ये प्रयत्न झाले पाहिजेत. फक्त मला मिळालं पाहिजे याचा अधिकाराची जाणीव करणं जितकं महत्वाचं आहे तितकं कर्तव्याची सुद्धा महत्वाची. आणि खरोखर हा तुमचा कॅम्प म्हणजे कर्तव्याची जाणीव असणाराचा एक उदाहरण. कारण मला माहित आहे की तुमच्या या कॅम्पच्या माध्यमातून तुम्ही करता काय इथे, हेच तुमचे अधिकार माझ्यासह इतरांना सुद्धा तेवावे. या गावात येऊन तुम्ही गाव स्वच्छ करता, या गावातली घाण तुम्ही काढता, या गावात तुम्ही वृक्षारोपण करता, ते झाडं तुम्हाला ऑक्सिजन देणार आहेत या गावातल्यासाठी तुम्ही करून जाणार आहेत, पण फायदा इथल्या समाजाचा होणार आहे. हा पर्यावरणाचा खरा अधिकार आणि खरं जीवन जगण्याचं सार आहे. म्हणून NSSच्या कॅम्पमधून जर खरं असेल तर राष्ट्राप्रती समाजाप्रती एक भाव निर्माण होण्याचं काम या कॅम्पच्या माध्यमातून होत आहे. अशा पद्धतीचे हे जे हक्क या ठिकाणी मिळालेले आहेत आणि हे सगळे हक्क मिळाले तरी पण जी प्रशासन वृत्ती जी आहे, प्रशासन वृत्ती सुद्धा तळमळीची असली पाहिजे की मी केलं पाहिजे. फक्त आपल्याला अधिकार आहेत म्हणून आपण केलं नाही, म्हणजे सेवा देणाऱ्याला असं पण असं वाटलं पाहिजे की मी सुद्धा एक समाजाचा घटक आहे, मी सुद्धा या समाजाचं देणं लागतो, माझंही काही कर्तव्य आहे. जसं तुम्हाला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे तसे जे प्राध्यापक वृंद आहेत यांना सुद्धा वाटलं पाहिजे की माझं कर्तव्य काय, मला इथं नियुक्त कशासाठी केलेलं आहे, मला त्याची पगार दिल्या जाती तर मी माझं देणं लागतो की या विद्यार्थ्याला जीव तोडून शिकवलं पाहिजे. ही भावना जी आहे ही सर्व स्तरातून ती भावना निर्माण झाली पाहिजे.
आणि अशाच प्रवृत्तीचा विचार ग्राहक पंचायतच्या ह्याच्यातून ग्राहकाभिमुख प्रशासन, शोषणमुक्त समाज आणि या देशाची अर्थव्यवस्था कल्याणकारी निर्माण झाली पाहिजे, या त्रिसूत्रीतून अखिल भारतीय ग्राहक पंचायत गेल्या 50 वर्षापासून काम करत आहे. आज आपण अखिल भारतीय ग्राहक पंचायत संपूर्ण देशामध्ये 40 प्रांतामध्ये, आपला भारत देश हा 40 प्रांतामध्ये बांधला गेलेला आहे. या 40 प्रांतामध्ये सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं केलं जात आहे आणि या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या ह्याच्यातून जनजागृतीचे कार्यक्रम विविध गाव स्तरावर, तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर केले जात आहेत. आणि त्याचाच एक भाग म्हणून तुमचा या ठिकाणी जो उपक्रम आहे, जिथं जिथंही आम्हाला विद्यार्थ्यांना, गावकऱ्यांना जिथंही आम्हाला बोलता येतील, त्यांचे अधिकार सांगता येतील आणि समाजाप्रती भावना निर्माण करता येईल, यासाठी हा प्रयत्न आहे. आम्हाला याच्यातून प्राप्ती काही नाही. आम्ही कुठलेही पैसे देऊन व्याख्यान घेत नाहीये किंवा आम्ही कुठलेही याच्यामध्ये येत नाही. विनामूल्य आम्ही समाज उपयोगी काम करत असतो. जसं आता हिने सांगितलं की बुडत हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळ येतात, त्यासाठी उपक्रम आहे. आम्ही सगळे आमच्या घरचे ठीक आहे. आणि तुम्हाला सांगू का, समाज घडवण्याचं काम, जसं आता नरेंद्र दाभोळकरांचं जे सांगितलं की अक्षरशः समाजानं काही विघ्नगांधी लोकांनी त्यांना मारलं, काही लोकांनी घरावर तुळशीपत्र ठेवले. आज आपल्याला भगतसिंगचा इतिहास माहित आहे, बाबू गेनूचा इतिहास माहित आहे. तुमचे भगतगुरु सोबत कोण होते? भगतसिंग सोबत राजगुरू सुखदेव यांचा इतिहास माहिती आहे. यांनी काय केलं, कशासाठी करत होते? त्यांना वाटत होते की माझा समाज हा पारतंत्र्यातून निघाला पाहिजे. अक्षरशः फासावर लटकत असताना सुद्धा भारत माता की जय म्हणून घोषणा देत होते, वंदे मातरम म्हणत होते. इंग्रज म्हणत होते ज्यावेळेस फासावर त्याला लटकवलं, हातात हातकडे होती, इथं फास असा समोर आहे, चल आत्ता जरी माफी मागितलीस तरी मी तुला फाशीपासून मुक्त करतो, तुझी फाशी रद्द करू. तरी पण भगतसिंगानं माघार घेतली नाही. अरे एक भगतसिंग काय, एक भगतसिंग जरी मेला तरी माझ्या माघारी हजारो भगतसिंग तयार होतील आणि हे क्रांती उभा राहील. हे विचार आपल्या देशात, आणि मला स्वाभिमान आहे भारत देशामध्ये जन्मलेला. जे भारत देशामध्ये जे शिक्षण मिळत आहे, भारत देशामध्ये जे संस्कार मिळते, हे जगाच्या पाठीवर कुठेही संस्कार मिळत. तुम्ही कुठलीही संस्कृती बघा. तुम्हाला स्वामी विवेकानंद ज्यावेळेस युनोमध्ये गेले होते त्यावेळेस भगवद्गीता तिथं ठेवली होती. ज्यावेळेस सुरुवातीला आपापले ग्रंथ ठेवायला लावले त्यावेळेस भगवद्गीता त्यांनी ठेवली, तर त्याची टिंगल उडवली. त्याच्यावर बायबल ठेवलं, त्याच्यावर कुराण ठेवलं, त्याच्यावर अजून वेगवेगळे सगळे ग्रंथ ठेवले आणि ते म्हणले बाबा म्हणजे यांचा दर्जा भगवद्गीतेचा सर्वात खाली आहे. स्वामी विवेकानंद उठले आणि त्यांनी सांगितलं बरोबर आहे, माझी भगवद्गीता खालीच आहे, कारण सगळ्याचा भार उचलण्याची ताकद भगवद्गीतेमध्ये. हे आपलं शिकवण आहे, हे सार आहे आपल्या देशाचं. या देशाचं सार आहे. नेहमी आपला विचार ह्या देशामध्ये जेव्हा जो विचार निघाला तो लोकाभिमुख विचार निघाला, समाजाचं भलं करण्याचा विचार निघाला, राष्ट्राचं भलं करण्याचा विचार निघाला. आणि त्यांच्याच जयंत्या गातोय आपण, त्यांच्याच पताका उभारतोय, त्यांच्याच दिंड्या काढत असतो, त्यांच्याच जयंत्या साजऱ्या करत असतो. एखाद्या करोडोपतीची काढली का आपण, कधी पुण्यतिथी केली का साजरी? गाडगेबाबाची करतो. गाडगेबाबाला तर घरही नव्हतं. कुठं आहे का हो गाडगेबाबाचं घर? कुणाला माहित आहे? गाडगेबाबा सगळे असे कुठे मारुतीच्या पारावर राहायचे, लिंबाच्या झाडाखाली राहायचे, त्या गावात जायचे, ते गाव स्वच्छ करायचे आणि पुढच्या गावात जायचे आणि तिथं प्रबोधन करायचे आणि जायचे. त्यांच्या दिंड्या पताका. अरे आपण तर जाऊ द्या, सरकार सुद्धा त्यांच्या नावानं योजना राबवत. हा विचार आहे भारत देशामध्ये. ह्या भारतातल्या प्रत्येक विचार, या गावागावातून निघणारा विचार हा देशाला तारणारा विचार निर्माण होतो, समाजाला तारणारा विचार होतो, लोकशाही पुरस्कृत विचार ह्या देशामध्ये निर्माण होतो. आणि असेच विचार घेऊन जे लोक पुढे येतात त्यांच्याकडूनच क्रांती घडत असते. आणि असाच विचार ग्राहक पंचायतचा सुद्धा आदरणीय बिंदू माधव जोशीच्या मनामध्ये आला. आणि पाहता पाहता त्यानं जे विचार पेरलं, त्यानं जे बी पेरलं, स्वतः संपले त्याने. अक्षरशः त्यांच्या हयातीमध्ये 3 वेळा भारत भ्रमण केलाय. 3 वेळा भारतात पूर्ण राज्यामध्ये भ्रमण केलं त्याने, की काय परिस्थिती आहे लोकांचं, शोषण कशा पद्धतीने होते, काय काय करावं लागेल, कायदा कसा करावा लागेल. आणि अशा पद्धतीचा कायदा करून आणि ते काम एवढं मोठं झालं. एका माणसानं पेरलेला विचार तो एवढा मोठा झाला, एवढं मोठं वटवृक्ष झालं की आपल्या देशालाच नव्हे तर पूर्ण जगाला दिशा देण्याचं काम भारतातल्या ग्राहक संरक्षण कायद्यानं केलं. एवढं मोठं काम, दिशा देण्याचं काम.
या देशातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ग्राहक न्यायालय उभा राहिली, राज्य स्तरावर राज्य न्यायालय उभा राहिली, केंद्र स्तरावर केंद्र न्यायालय उभे राहिली, एका कायद्याच्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी उभा राहिली. आणि हे जे कायदे जे झाले, या कायद्याचा अभ्यास, या कायद्याच्या माध्यमातून तुम्हाला अधिकार कोणकोणते आलेत हे मी थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आता हे विषय खूप मोठा आहे. 107 कलमाचा कायदा आहे हा. कायदा 107 कलमाचा आहे. विषय हा कायद्याचा आहे आणि खूप मोठी यंत्रणा आहे, इतका व्याप्ती आहे. कारण या देशातला, मी मगाशी ग्राहकाची व्याख्या सांगितली की या देशात जन्मलेला प्रत्येक व्यक्ती ग्राहक आहे, मरेपर्यंत ग्राहक आहे. पण ग्राहकत्व असं सांगतं जन्माच्या आधीपासूनही आपण ग्राहक होतो आणि मेल्यानंतर पण ग्राहक आहे. म्हणजे जन्माच्या पूर्वीपासून ते जन्मोत्तर म्हणतात. तुम्ही म्हणता हे कसं काय? आता जसं सरनी मगाशी सांगितलं होतं की ज्यावेळेस आपण आईच्या उदरामध्ये जन्म होतो आणि ज्यावेळेस पहिला महिना सुरू झाला, आईला गर्भधारणा झाली, तिला चाहूल लागते की माझ्या पोटामध्ये एक बाळ येणार आहे आणि पुढं ते माझ्या कुटुंबात जन्म घेणार आहे. त्या पहिल्या दिवसापासून ती त्याच्या नावानं खरेदी करायला सुरुवात करते. म्हणजे दवाखान्यात जाते, औषधोपचार घेते, तपासण्या करते, डॉक्टरला फीस देते. त्याची गरज नसते. तुमच्यामुळे, तुमचा तर जन्मही झालेला नाही तरी पण तुमच्या नावानं तिनं फीस दिलेले आहेत, डॉक्टरचे पैसे भरलेले आहेत, औषधं खाल्लेले आहेत, सगळं केलं. नंतर जन्म झाला, जन्म झाल्यानंतर सुद्धा मग तिथून तर तुमचं सुरूच आहे सगळं. काय काय लालन पाशन, ते पार शिक्षण, तुमचं लग्न करणं, तुमचं सगळं म्हणजे संसार उभा करणं, ते नंतर तुमचं आयुष्य, तुमचे मुलं, नंतर तुमचे मुलं तयार होतात आणि तुम्ही संपतात. तुम्ही संपलं समजा. रामनाम सत्य आहे, झालं. झाल्यानंतर मग तुम्हाला जाळायचं आहे. गेले म्हणजे संपलं नाही. तुमचा विधी करायचा आहे. लाकडं पाहिजे, ती विकत आणायचे. कफन पाहिजे, ते विकत आणायचे. काही याच्यामध्ये दफन करत असतील ती लवकर त्याला चांगलं यावं म्हणून त्याला काही केमिकल त्याला वर टाकायला असतं. काही ठिकाणी